छोटी प्रार्थना करूया, आभार मानूया. स्वर्गातल्या महान पिता, मी धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. तू महान परमेश्वर आहेस, थोर आहेस देवा. परमेश्वरा, हा संदेश प्रत्येकाला समजून दे माझ्या देवा. हा संदेशचा अर्थ समजून दे परमेश्वरा. तू माझा देव आहेस. माझ्या बंधू बहिणी लेकरांना परमेश्वरा तुझ्या आत्म्याच्या द्वारे परमेश्वरा तू स्पर्श कर. पवित्र आत्मा, हा संदेश मी नाही सांगत, तुझा आहे प्रभू. तू प्रगटीकरण करणारा परमेश्वर आहेस. प्रत्येकाला हा संदेश समजून दे येशूच्या नावामध्ये. आमेन. आपण बघणार आहोत देवाचे वचन प्रकाश आहे म्हणे. देवाचं वचन काय आहे? प्रकाश. आपण वाचूया पहिला अध्याय. आपण स्तोत्रसंहिता 19:8. स्तोत्रसंहिता 19:8. परमेश्वराचे विधी सरळ आहे म्हणे. बघा इथे काय म्हणलेलं आहे? परमेश्वराचे विधी सरळ आहे. हालेलुया आहे. ते हृदयाला आनंदित करतात. ज्यावेळी बघा, ज्यावेळी तुम्ही बायबल हातात घेता आणि प्रार्थना करून सुरुवात करता वाचायला, लक्षात घ्या, वाचायला सुरुवात करता, तर तुमच्या हृदयाला आनंद होतोय म्हणे. हालेलुया, आमेन. वचन वाचताना तुमच्या हृदयाला आनंद होतोय म्हणे. हालेलुया. हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे म्हणे. परमेश्वराच्या आज्ञा चोख आहे म्हणे. त्यात काही भेसळ नाही. हालेलुया. परमेश्वराच्या आज्ञेमध्ये भेसळ काय नाही. हालेलुया, आमेन. लक्षात आला? परमेश्वराची आज्ञा चोख आहे, एकदम खात्रीपूर्वक, ती नेत्रांना प्रकाश देते म्हणे. हालेलुया. नेत्रांना काय करते? ती प्रकाश देते म्हणे. परमेश्वराचं वचन काय करतंय? तुमच्या नेत्रांना स्ट्रॉंग करते, तुमच्या ज्ञानेंद्रियांना स्ट्रॉंग करते. म्हणजे तुमचं ज्ञान वाढते, बुद्धिमत्ता वाढते. लक्षात घ्या, तुमच्या आतली बाजू स्ट्रॉंग होते. हालेलुया. आतली. वरून तुम्ही वचन वाचताना गोरे गिरे काळे पांढरे होत नाही. आतनं, इन्नर साइड, आतली बाजू तुमची स्ट्रॉंग होते. हालेलुया. इथे काय म्हणाले? तुझ्या नेत्रांना प्रकाश देते म्हणे. हालेलुया. तुमच्या नेत्रांना ती प्रकाश देते म्हणे. परमेश्वराच्या आज्ञा काय? चोख आहे. तुम्ही धुवून 4 वेळा तांदूळ धुवून घालताय की नाही, हा, तसं चोख आहे म्हणे. कपडे तुम्ही साबण लावून व्यवस्थित धुताय की नाही, कॉलर वेगळं धुताय, हे हाताचं हे वेगळं धुताय, म्हणजे का? की ते स्वच्छ व्हावं. हालेलुया. तसं परमेश्वराचं वचन कसं आहे? चोख आहे. हालेलुया. परमेश्वराची विधी सरळ आहे. परमेश्वराचा मार्ग नेहमी सरळ आहे. परमेश्वराचा मार्ग वाकडा नाही. हालेलुया. वाकडा कोण चालतंय सांगा बघू? साप. साप कसा चालतोय? कधी नीट चाललेलं बघितलाय? हा, नेहमी वाकडा असते की नाही असं? तसं परमेश्वराचा मार्ग नाही. परमेश्वराचा मार्ग सरळ आहे, नीट आहे. हालेलुया, आमेन. परमेश्वराच्या मार्गामध्ये काय एक सुंदरता आहे प्रियानो. जो कोण परमेश्वराच्या मार्गात चालतो त्याला काही ऊन पडत नाही. हालेलुया. विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित कर. ज्यावेळी तुम्ही हे वचन घेऊन अभ्यास करता 1 तास 2 तास, किंवा त्यातलं खरोखरच तुम्हाला वचनाचा अर्थ समजतंय, तर तुम्ही घाबरशिला. तुम्हाला आजाराला तुम्ही घाबरेल? तुम्ही सांगा, ह्या सृष्टीतल्या कशा तरी वस्तूला तुम्हाला भीती वाटेल? पैशाबद्दल भीती वाटेल? जर वचन तुम्ही जर व्यवस्थित समजून घेऊन जर वाचत असेल तर तुम्हाला असं भीती वाटेल काय? अनकम्फर्टेबल वाटेल काय? तुम्हाला असं वाटेल की खरोखरच मी मरणार आहे देवा, किंवा मी मेल्यानंतर मी नरकात जाईन? नाही वाटणार. का? इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, तुझ्या हृदयाला ती आनंदित करतात. आनंदित कोण करताय? ज्यावेळी तुम्हाला बरं नाही आहे, ताप आलाय आणि डॉक्टर चांगला आहे, त्याच्याकडे जाऊन एक इंजेक्शन घेतला आणि गोळी खाऊन झोपल्यावर घाम येतो, मग तुम्हाला आनंद होतो की नाही?
कसं होतंय तुम्हाला लगेच असं वाटतंय मी साहेब त्या साहेबांकडे गेलो, त्यांनी एक इंजेक्शन केले, जरा औषध खालो आणि मला लई भारी वाटलं, मला आनंद वाटला बघा, मी लई दुःखी होतो 2-3 दिवस झाले हो म्हणतोय की नाही मी. देवाचं वचन औषध पेक्षा बी स्ट्रॉंग आहे. हालेलुया, आमेन, हालेलुया, आमेन. ते काय म्हणतंय, परमेश्वराची आज्ञा चोख आहे, परमेश्वराची आज्ञा नेहमी खात्रीपूर्वक आहे. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करणाऱ्याला भ्यायची गरज नाही. परमेश्वराच्या आज्ञेत राहणाऱ्याला ह्या पृथ्वीवर खाली मान करायची गरज नाही. हालेलुया, आमेन. आपण वाचूया स्तोत्रसंहिता 119:5. स्तोत्रसंहिता 119:5 काय म्हणतं बघा, तुझे वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे, माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. परमेश्वराचा मार्ग कसा आहे? सरळ. कसा आहे परमेश्वराचा मार्ग? पहिल्या वचनात काय म्हणतात, परमेश्वराचा मार्ग, परमेश्वराची विधी चोख आहे. हालेलुया, काय हालेलुया, म्हणजे कसा मार्ग आहे? परमेश्वराचं वचन काय करताय? प्रकाश देत आहे म्हणे. कोणाला? तुमच्या नेत्रांना प्रकाश देते म्हणे. हालेलुया, लक्षात घ्या. इथे काय म्हणलेलं आहे? परमेश्वराचं वचन तुमच्या पावलाकरिता दिव्यासारखं आहे म्हणे. हालेलुया. इथे काय म्हणलेलं आहे? तुझे वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे म्हणे. लाईट घेऊन कोण चालत आहे? तुमच्या आणि माझ्या पुढे कोण चालत आहे? परमेश्वर देवाचं वचन आमच्यासाठी बॅटरी आहे. हालेलुया. आम्ही दिवसाची प्रजा आहे आणि आम्ही अंधाराची प्रजा नाही. हालेलुया, आमेन. तुम्ही एक इमॅजिन करा, मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ कुठे चालत होता? 13वा अध्याय वाचून बघा. काय? निर्गम 13वा अध्याय वाचा. परमेश्वराचा अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ इस्रायल लोकांच्या बरोबर चालायचा. रात्र आणि दिवस त्यांनी चालावं, कोणी थांबू नव्हे, फारू त्यांना गाठो नव्हे, म्हणून परमेश्वर त्यांच्या बरोबर अग्निस्तंभातून आणि मेघस्तंभातून चालायचा. हालेलुया. तसाच हे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. देवाचं वचन कसं आहे? तुमच्या पावलाकरिता दिव्यासारखं आहे म्हणे. काय? तुमच्यासाठी ते दिवा. इथे काय म्हणाल आहे? हालेलुया, माझ्या मार्गावर प्रकाश. बघा, रात्री तर तुम्ही चाललाय आणि घोर जंगलामध्ये चाललाय, तिथे बॅटरी नाही, काय नाही, तुम्ही जाऊ शकताय, पण परमेश्वर तुमचा प्रकाश आहे. तुमच्या मार्गावरती त्याचं वचन नेहमी तुम्हाला सरळपणे घेऊन जाते म्हणे. हालेलुया, आमेन. स्तोत्रसंहिता 23:4 काय म्हणलेलं आहे? मृत्यू छायेच्या दरीतून मी चाललो असलो तरी कशा अरिष्टाला भिणार नाही. त्याची आकडी व त्याची काठी मला धीर देते. याचा अर्थ काय? परमेश्वराचं वचन तुम्हाला धीर देणारा, तुम्हाला बळकट करणारा आहे. परमेश्वराचं वचन तुमच्या बरोबर चालतंय प्रियानो. केव्हा? तुम्ही त्याला रिस्पेक्ट केला तर, तुम्ही त्याच्या आज्ञेमध्ये राहिला तर, ती आज्ञा किंवा हा नेम चोख आहे, काय सरळ आहे, म्हणून तुम्ही मानत असिला तर. लक्षात घ्या, न तर प्रार्थनेत आलो आणि वचनावर माझा विश्वास नाही, काय आम्ही येतो बसतो उठतो जातो बसतो उठतो जातो, काय बी फायदा नाही. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये बायबल आहे प्रियाने. किती लोकांच्या घरामध्ये बायबल आहे. एक ते तर बायबल घेऊनच जन्मल्यात. पोटात नाही येताना त्यांनी त्यांची आई त्याच्या पोटावरती बायबल ठेवूनच प्रार्थना करणारे लोक आहेत. अर्धोट भूत लागलं तर डोक्यावर बायबल ठेवून प्रार्थना करतात. काय फायदा होईल? काय? तुमच्या आत देवाची आज्ञा पाहिजे. आत तुम्हाला हा परमेश्वराची विधी नियम लागू पाहिजे. हालेलुया, आमेन, हालेलुया. तुमच्या पावलासाठी कोण दिवा आहे? देवाचं वचन. मृत्यू छाया तुमच्यावर आली, तुमच्यावर कसलेही संकट आले, काय कितीही दुष्काळ पडला, पण परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. हालेलुया. आपण दुसरा मुद्दा बघूया. देवाचे वचन भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते म्हणे.
देवाच्या वचनाने काय होतंय, भोळ्यांना ज्ञान प्राप्त होतंय म्हणे. लोक काय म्हणतात, गोरगरीब लोकांस ना ह्याने बोलवतात आणि तिथे प्रार्थना करतात आणि त्यांना सांगतात येशूबद्दल. इथे भोळे येणाऱ्यांना देव काय करतो, ज्ञानी बनवतो. भोळे येणाऱ्यांना देव ब्लेसिंग करतो, आशीर्वाद देतो. हालेलुया. इथे कोणी कोणाला देत नाही आणि घेत नाही, परमेश्वर देतो. वचन असं सांगताय. आपण बघूया स्तोत्र संहिता 119:30 130. स्तोत्र संहिता 119 130. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. हालेलुया. तुझ्या वचनाच्या उलगड्याने काय होतंय म्हणे, तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. काय होतंय, जसं तुम्ही वचन वाचणार आणि समजून घेणार काय, तर तुम्हाला देवाचा प्रकाश आणि ज्ञान प्राप्त होत आहे. लक्षात घ्या, एक अध्याय तुम्ही वाचला दिवसात ना आणि दिवसभर त्याच्याकडे हातात लावणार नाही किंवा त्याच्याकडे मनचिंतन केला नाही तर काम होत नाही. आणि बायबल वाचलो नाही वाचलो असं केला तर देवाचं ज्ञान प्राप्त होईल काय? तुमचं अन्न म्हणजे काय, खरं सांगावं, अन्न म्हणजे काय? हे कितीही सुंदर आम्ही अन्न खालो, सोन्याचं ताटात जेवलो, सोन्याचाच ऍपल केलो आणि आम्ही खायला लागलो रोज सोन्याचा ऍपल. लक्षात घ्या, सोनंच आम्ही खालो तरी बी आम्ही एक दिवस हे शरीर सोडून जाणार आहोत. पण ज्यावेळी हे अन्न आम्ही 3 टाइम खातो, तसं हे अन्न आम्ही जर खालो तर आम्ही कुठे जाणार आहे? कुठे जाणार? स्वर्गाचं जीवन आम्हाला मिळणार आहे, सार्वकालिक जीवन. हे कशासाठी अन्न आहे? आमचा आत्मा, जीव आणि शरीरासाठी हे अन्न आहे. हालेलुया. आमेन. देवाचं वचन काय सांगतंय बघा, हे पहिले कोरिंथ 6:13 मध्ये, अन्न पोटासाठी आहे, पोट अन्नासाठी आहे, त्या दोघांचा मी अंत करेन म्हणे. पण शरीर जार कर्मासाठी नाही तर प्रभूसाठी आहे, प्रभू शरीरासाठी आहे म्हणे. हे कोणासाठी आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी अन्न आहे. आत्म्याला अन्न आहे, जीवाला हे अन्न आहे प्रियानो. हालेलुया. ह्या शरीराला अन्न आम्ही खातो, पण एक दिवस हे पोट, ते अन्न नाश होणार प्रियानो. पण ह्याच्यातले एक वचन तुम्हाला देवाकडे उभे करते. हालेलुया. आमेन. मग इथे काय म्हणतात, तुझ्या वचनाच्या उलगड्याने, तुम्ही जेवढं वचन उलगडून वाचणार ते खाणार तेवढं तुम्ही देवामध्ये बलवान होत जाणार. पाऊल म्हणतो, मी ते फक्त वाचत नाही, मी ते खालोय म्हणे. माझ्या हृदय पटल्यावर मी लिहून ठेवलोय म्हणे. हालेलुया. सैतान ज्यावेळी येशूची परीक्षा घेतला 4 मध्ये मत्ताईच्या, जर माहिती नसतं तर अनुवाद 6:18 मध्ये वचन लिहिलेलं आहे काय म्हणून, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल म्हणे. येशूला माहिती नसतं तर सैतान विजय झाला असता की नाही? मग तुम्हाला तुमची परिस्थिती माहिती पाहिजे. तुम्हाला ताप आलाय, पेत्राच्या सासूला ताप आला, येशू बरं केला की नाही? तुम्ही जर म्हटला, तापा, माझा येशू पेत्राच्या सासूला बरं केलेलं आहे, तू उठ म्हटला होणार नाही. फिट्सवाला येशू काय केला? फिट्सवाल्याला बरं हो म्हटला, फिट्सवाला बरं झालं नाही. रक्तस्रावी स्त्रीला येशू काय म्हणाला? तुझ्या विश्वासाने तुला बरं झालंय, जा म्हटला. तुमच्याकडे आणि माझ्याकडे एखादा रक्तस्रावी कोण पण आलं तर आम्ही प्रार्थना करू शकतो की नाही येशूच्या नावाने? म्हणजे तुमच्याकडे वचन असेल, वचनाचं तुम्ही उलगडा करत आहे, वचन तुम्ही घेत आहे, रोज घेत आहे आणि त्याप्रमाणे वागत आहे, तुम्ही ब्लेसिंग झालेले लोक आहात. तुमच्या अगेन्स्टच्या पृथ्वीवरचा एक धोंडा बी उठत नाही. तुमच्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून त्याचे दूत खाली उतरून येतात. वचनात लिहिलेलं आहे, वचन सांगताय तसा. हालेलुया. लक्षात आलं? ते वचन तुमच्यासाठी दूताला बनवून खाली आणताय. लक्षात घ्या, तुम्हाला त्या वचनावर विश्वास असेल तर, नाहीतर वचन काय कामाचा? काय काम आहे वचनाचा? जर तुम्ही त्या वचनावर विश्वास करताय तर ते स्वर्ग उघडून खाली येणार ना.
देवाचं वचन कसं आहे? स्ट्रॉंग. देवाचं वचन आहे ते. वचन म्हणजे कोण? येशू. हालेलुया. तो आहे, त्याचे शब्द आहेत ते. हालेलुया. आपण बघूया नीतिसूत्रे 7:23 आणि 24. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचे वाग्दान जीवनाचा मार्ग आहे. दुष्ट स्त्रीपासून परस्त्रीच्या गोड बोल्या जिभेपासून ती तुझे रक्षण करणारी आहेत म्हणे. बघा. हालेलुया. आमेन. वाच आणि एकदा वाचूया. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. एक मिनिट. का आहे ती आज्ञा? केवळ दिवा आहे. ती शिस्त का आहे? प्रकाश आहे म्हणे. हालेलुया. आमेन. प्रकाश आहे म्हणे. ती शिस्त केवळ प्रकाश आहे म्हणे. हालेलुया. देवाचं वचन काय? एक शिस्त. हालेलुया. आमेन. शांतीने, समाधानाने, प्रेमाने भरलेलं हे वचन आहे. हालेलुया. पुढे वाच. बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे. दुष्ट स्त्रीपासून परस्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून. एक मिनिट. कोण तुम्हाला हे सोडवू शकते त्यातनं? गोड बोल्या जिभेपासून? कोण? वचन. जर तुम्ही वचन वाचत असेल, तुमच्यावर एखादा असा प्रसंग आला काय, तर ते प्रसंग टाळतय कोण? देवाचं वचन. हालेलुया. बघा, आपण स्त्रीबद्दल बोलायला नको. तुम्ही न तर असं करशील, आमच्या विषयी बोलायला म्हणशील. मी एक उदाहरण सांगतो. एखादा दारुडा असतो, दारू पितो, काय लक्षात घ्या, आणि त्याच्याबरोबर एक चांगला धार्मिक माणूस राहत आहे, तर त्या धार्मिक माणसावर त्याचा असर होणार का नाही? जर धार्मिक माणसाला देवाचं वचन माहिती असेल तर काय करेल तो? त्याला बदलणार आहे का नाही? माझ्याबरोबर एक माणूस 3 वर्ष दारू प्यायचा, आणि तो 3 वर्ष मी त्याच्या टेबलवर बसायचा. का आम्ही काम करत होतो त्यावेळी, पण त्याला मी सोडलो नाही. सविता म्हणायची, कशाला हो त्याची दोस्ती करताय, कशाला घरात घेताय त्याला. तो म्हणजे मित्र होता माझा, लई चांगला. पण एक दिवस देव त्याला बदलला आणि तो चांगला झाला, त्याचा परिवार झाला. आणि हालेलुया. लक्षात आला? त्याचा परिवार झाला, तो चांगला झाला, आणि तो चांगला व्यक्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, आणि हे त्याचं घर आता. लक्षात आलं तुम्हाला? पण मी त्याला सोडलो नाही प्रियानो. काय? मी स्ट्रॉंग होतो देवामध्ये म्हणून सोडलो नाही, तर त्याचा ग्लास माझ्याकडे बी येऊ शकला असतं की नाही. तसं देवाचं वचन सांगतंय. काय म्हटलेलं आहे? एकदा वाच त्या स्त्री बद्दल. दुष्ट स्त्रीपासून परस्त्रीच्या गोड बोल्या जिभेपासून ती तुझे रक्षण करणारी आहेत. कोण करतंय रक्षण? देवाचं वचन. हालेलुया. आमेन. देवाचं वचन तुम्हाला त्या गोड बोल्या स्त्रीपासून वाचवू शकते. हालेलुया. तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलूप होऊ देऊ नको. तिच्या नेत्र कटाक्षाला वश होऊ नको, कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो. आमेन. काय म्हटलेलं आहे बघा? देवाचं वचन त्या सगळ्या वाईट मार्गापासून तुम्हाला सोडू शकतंय. एखाद्या पुरुषापासून तुम्हाला सोडू शकतंय, स्त्रीपासून सोडू शकतंय, व्यसनापासून सोडू शकतंय, कॅन्सर पासून सोडू शकतंय. तुम्हाला मरणाऱ्यांना वाचवून त्या स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाते. हालेलुया. तुम्हाला स्वर्ग मिळवून देणार आहे देवाचं वचन आहे. हालेलुया. आमेन. आपण वचन बघूया. तिसरा मुद्दा, देवाचं वचन काळोख जागी प्रकाश ते म्हणे. हालेलुया. आमेन. देवाचं वचन काळोख जागी प्रकाश देते म्हणे. हालेलुया. आम्ही देवाकडे येण्यापूर्वी कसं होतो? एकदम अंधार. आमचं हृदय कसं होतं? हालेलुया. पुरा जखमाने भरलेलं. हालेलुया. आम्ही शिवी देणारे, खोटं बोलणारे, चोरी करणारे, आम्ही अनेक स्वभावाचे होतो. कोणावर प्रेम न करणारे आम्ही होतो. पण देवाचं वचन कुठे आलं? देवाचं वचन वाचल्यानंतर
किंवा ऐकल्यानंतर कुठे येत ते बायबल काय सांगताय? तुझ्या मुखाने कबूल कर, कानाने ऐक, मग ते कुठे येते? हृदयामध्ये येते. हालेलुया. ज्याच्या हृदयात वचन आलं त्याच्यामध्ये काळोखपणा गेला आणि प्रकाश आत आला. म्हणजे वचन वाचूया आपण. दुसरे पेत्र 1:19. शिवाय अधिक निश्चित असे संदेशांचे वचन आमच्या जवळ आहे, ते काळोखाच्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजेडेपर्यंत, पाठेच्या तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. आम्हाला काय करायचं आहे? फक्त रात्रीच प्रार्थना करायची, दिवसाच करायची आहे काय? 24 तास 12 महिने आम्ही देवाबरोबर चाललं पाहिजे. संदेश त्यांचं वचन माझ्याकडे जवळ आलेलं आहे म्हणे. देवाचं वचन माझ्या जवळ आलेलं आहे. ते देवाचं वचन कुठे? काळोख जागी प्रकाश नाही म्हणे. बघा आता बेडरूम मध्ये लाईट आहे, पण बटन कुठे आहे? बेडरूम मध्ये असते. बाहेरनं लावून जातोय की नाही आम्ही बेडरूम मध्ये घुसताना? काय ज्या वेळी आपण बटन मारतो तेव्हा लाईट येते की नाही? हे देवाचं वचन तुमच्या लाईफ मध्ये बटन आहे प्रियानो. हालेलुया. आमेन. ज्यावेळी हे तुम्ही घेता त्यावेळी त्या काळोख जागी कोण प्रकाशते? देवाचं वचन. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अंधकार होता, निराशा होती, दुःख होता, संकट होते. देवाचं वचन आल्यानंतर काय झालं? आमचं जीवन बदललं. हालेलुया. म्हणून पेत्र काय म्हणतोय? ते दिवसा शिवाय अधिक निश्चित असे संदेशांचे वचन माझ्याजवळ आले, ते काळोखाच्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. काळोखाच्या जागी काय करणार आहे? ते प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे म्हणे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अंधकार होता, आम्ही निराशा दुःखामध्ये, काही लोक आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत होते, आजारात गुरफटलेले होते. पण देवाचं वचन ज्या दिवशी तुमच्या हातात आलं आणि तुम्ही त्याचा सराव केला, त्याचा अभ्यास केला किंवा त्याला समजून घेतला, त्यावेळी तुमच्या हृदयामध्ये काय आलं? प्रकाश. हालेलुया. हालेलुया. कोण आला? प्रकाश. आमेन. म्हणा प्रकाश. हालेलुया. आपण बघूया चौथा मुद्दा. देवाचे वचन भस्म करणारी अग्नी आहे. देवाचं वचन काय? भस्म करणारी अग्नी आहे म्हणे. देवाचं वचन काय करते? काय? सर्व घाण जाळत जात आहे. हालेलुया. देवाचं वचन साधं नाहीये, अग्नीच्या द्वारे उत्तर देणारा परमेश्वर आहे म्हणे. तो 10 आज्ञा कसं लिहत होता? तो 10 आज्ञा त्या याच्यावर कोरत होता. 10 आज्ञा लिहताना त्याच्या बोटातून अग्नी जायची. त्या अग्नीतून तो काय व्हायचा? तिथे फुटून ती पाटी लेखीमध्ये बदलायची. हालेलुया. आमेन. काय? देवाचं वचन अग्नी आहे. हालेलुया. आपण बघूया यिर्मया 15:16 आणि 17. यिर्मया 15:16 आणि 17 वाच वैष्णवी. यिर्मया 15, 16, 17 वचन. 15 अध्याय ना? 15 अध्याय 16, 17 वाचते का? वाचू. हे परमेश्वरा, तू जाणत आहेस. नाही 15 अध्याय 16 आणि 17 वचन. मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. 1 मिनिट. काय म्हणाला यिर्मया? बघा, तुझी वचने मला प्राप्त झाली आणि ती मी अंगीकार केलेला आहे, मी ते स्वीकारलेलं आहे म्हणे. हालेलुया. यिर्मया म्हणतो, मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझा जीवाचा उल्हास अशी होती. हालेलुया. यिर्मया काय म्हणत आहे? तुझी वचने मी स्वीकारली, माझ्या जीवाला ती गोड, आनंद देणारी, सुंदर असं तुझं वचन आहे देवा. हालेलुया. यिर्मया म्हणतो प्रियानो. हालेलुया. आमेन.
उल्हास म्हणजे देवाचं वचन. बघा आम्ही वर्शिप करताना नाचतो काय, आम्ही हालेलुया म्हणून आम्ही देवाला स्तुती देतो, दोन्ही हात वर करतो. केव्हा तुमच्या देवाचं वचन काम करत असेल तर, नाहीतर तुम्ही असं आराधना करत उभं राहणार देवाचं वचन तुम्हाला माहिती नसलं तर. का? देवाचं वचन तुम्हाला अजून समजलेलं नाही. म्हणून यिर्मया काय म्हणतो, उल्हास अशी होती, म्हणजे जीवाचा उल्हास अशी होती, माझ्या जीवाला उल्हास देणारी तुझी वचने होती म्हणे. हालेलुया. कारण हे परमेश्वर, काय म्हणतो बघा, कारण हे परमेश्वर सैन्याधीश देवा, तुझे नाव घेऊन मी आपणास तुझ्या तुच्छ मानतो. तुझे नाव घेऊन मी माझ्या तुझा मानितो. बघा, तुझा मानितो म्हणे. हालेलुया. आमेन. बघा, एक माझं चुकलं का नाही, एवढं एकच टीम चुकवून दे, एकूणच सुरू झाली बघा नाका असं. मी एवढं सगळं सांगावलं ते चांगलं म्हणत नाही, तर एक चुकलं की बास, अरे हालेलुया आमेन. ते पास्टर संजय म्हणत होते की किर्र म्हणावं, असं कर म्हणून तसं किर्र म्हणताय बघा सगळं कानामध्ये. हालेलुया. बघा, वाच, पुढे वाच. माझ्या जीवाचा उल्हास अशी होती, कारण हे परमेश्वरा सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो. विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही. एक मिनिट, काय म्हणालाय बघा, हा लय इम्पॉर्टंट. यिर्मया काय म्हणतो, विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही. आम्ही काय करतो, विनोद करणाऱ्या मंडळीत आणि आम्ही जरा पुढे दिसावं म्हणून घुसतोय. पण यिर्मया म्हणतो, मी नाही, मी विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही. आम्ही काय करतो, जरासा मी बी जरा बोलावं म्हणून आम्ही पुढे सरसावतो, पण यिर्मया सरसावला नाही. पुढे वाच. मी मजा केली नाही जीवनामध्ये. हालेलुया. मी मजा टाळून दिली. प्रियानो, खरं सांगू तुम्हाला, हे मजा करतले वेळ नाही आहे. देवाचं वचन वाचून त्याप्रमाणे चालतले वेळ आहेत. हालेलुया. आम्ही मजा करणारे काय, आम्ही म्हणजे आम्ही एन्जॉय करण्यासाठी देव आम्हाला निवडला नाही. लक्षात घ्या, आम्ही एन्जॉय करतो बघा, आम्ही आनंद करतो, मंडळीमध्ये आनंद करतो. देवामध्ये किती आनंद आहेत माहिती आहे तुम्हाला काय? तुम्ही सगळे मिळून देवामध्ये आराधना करू शकता, फिरत जाऊ शकता, आराधना करू शकता. आता सामानगडावर तुम्ही सगळे गेला आणि 1 तास प्रार्थना करून फिरून अन्य भाषेत प्रार्थना करत आला तर तुम्हाला कोण विचारणार आहे? तुम्ही करू शकता एन्जॉय. तुम्ही आंबोली घाटला गेला, सगळे गेला, आता धबधब्याकडे गेलाय आणि अन्य भाषेत प्रार्थना करायलाय, ठरवून गेलाय त्या अन्य भाषेत प्रार्थना करूया बाबा आंबोलीच्या धरणावर जाऊन म्हणून, तुम्हाला कोणी अडवत नाही. पण यिर्मया आनंद हे केला नाही म्हणे. वाच आणि एकदा वाच. मी मजा केली नाही, तुझा हात माझवर पडल्यामुळे, तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकांती बसलो. कारण तू मला अस्वस्थ केले आहे. मला सतत दुःख का? एक मिनिट, यिर्मया म्हणतो मला सतत दुःख आहे. बस, यिर्मया एवढा रडलेला संदेश कोण बी नाही पृथ्वीवर. हालेलुया. यिर्मया एवढा त्रास कुठल्याही संदेश त्याला झाला नाही. हालेलुया. यिर्मया एक देवाचा मान सेवक होता. प्रियानो, यिर्मया 5:14 त्यामुळे परमेश्वर सैन्याधीश देव म्हणतो, तुम्ही असे बोलता म्हणून पहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकेल म्हणे. काय म्हणलेलं आहे बघा, तो त्यांना खाऊन टाकेल म्हणे. हालेलुया. यिर्मयाच्या मुखामध्ये काय घातलेलं आहे? अग्नीसारखे शब्द. तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये काय घातलेलं आहे? अग्नीसारखे शब्द. आता बघा, बरेच लोक कॅन्सर साठी प्रार्थना केल्या, बरं होतंय की नाही? कॅन्सरला काय करतात सांगा? काय करतात? शॉक देतात, बरोबर आहे, रेडिएशन. त्यावेळी ते कॅन्सरचे किडे काय होतात? जंतू मरतात का नाही? मग तुमच्या तोंडातून काय जातंय? कॅन्सर बरं होताना देवाचा शब्द.
हालेलुया. देवाचा शब्द काय आहे? अग्नी आहे. यिर्मयाच्या मुखात काय घातलेलं आहे म्हणे? अग्नी. हालेलुया. यिर्मया जे काय बोलायचं ते घडायचं प्रियानो. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनात पण तेच आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनात पण काय आहे? शब्द आहे. हालेलुया. तो अग्नीसारखा पेटतोय म्हणे. ज्यावेळी आम्ही प्रार्थना करतो तेव्हा लक्षात घ्या, आपण करणारा पाहिजे की समजून प्रार्थना करणारा पाहिजे ना, स्ट्रॉंग पाहिजे. हालेलुया. काय? देवाचं वचन यिर्मयाच्या मुखामध्ये घातलेलं आहे. हालेलुया. 5वा मुद्दा वाचूया. देवाचे वचन भुगा भुगा करणारा हातोडा आहे. देवाचं वचन काय? भुगा भुगा करणारा हातोडा आहे म्हणे. हालेलुया. यिर्मया 23:29 परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? यिर्मया काय म्हणतोय? माझं वचन कसं आहे? खडकाला फोडून तुकडे तुकडे करणारं माझं वचन आहे. माझं वचन ज्याच्या जीवनामध्ये आहे तो सक्सेस होतो म्हणे. त्याला पुरा शरीराला आरोग्य मिळते, शांती, समाधान, न कोमजणारी प्रीती. ज्याच्याकडे वचन आहे त्याच्याकडे प्रीती येते. हालेलुया. इथे काय म्हणाला? परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? परमेश्वर म्हणतो तो हातोडा नाही काय? हालेलुया. बघा, दगड फोडणारा मनुष्य असतो हातोडा घेऊन, तुम्हाला मारताना स्लो वाढतो हातोडा, पण हातोडा पडल्यावर 4 तुकडे होतात त्या दगडाचे. तसं देवाचं वचन हातोडा आहे म्हणे. देवाचं वचन ज्यावेळी तुम्ही बोलता, येशूच्या नावामध्ये माझ्या कुटुंबातलं सगळे अनिष्ट निघून जाणार. तुम्ही जर म्हणला मला कर्जातनं बाहेर काढ देवा, देव कर्जातनं बाहेर काढणार तुम्हाला. तुम्ही जर म्हणला देवा माझ्या मुलाला ज्ञान दे, देव ज्ञान देणार. तुम्ही जे बोलणार ते देव करणार. तुम्हाला त्याला माहिती पाहिजे. एक दगड फोडणारा वडराचा मनुष्य त्याला घेऊन मारून त्याला तो दगड 2 भाग करतो. दगड सृष्टी करता परमेश्वर वचन तुम्ही बोलल्यावर ते 2 भाग होणार नाही. त्याच्या जीवनामध्ये असणार आहे समस्या देव बरं करणार नाही ते वचन घेऊन. हालेलुया. तो काय म्हणतो? मी भुगा तुकडे 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 करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? हालेलुया. एक हातोडा मारला 4 दगड होत्या. देवाचं वचन सांगतंय माझं वचन हातोडा आहे. आमेन. वचन घेऊन चालणारा पाहिजे. हालेलुया. आमेन. वचनावर विश्वास करणारा पाहिजे. देवाचं वचन 6वा मुद्दा. देवाच्या वचनामध्ये जीवन देणारी शक्ती. देवाच्या वचनामध्ये जीवन देणारी शक्ती आहे म्हणे. हालेलुया. आपण वाचूया एजिकेल 37:7-8. एजिकेल 37:7-8. मला आज्ञा झाली. बघा एजिकेल काय म्हणाला? मला आज्ञा झाली. बघा, मला आज्ञा झाली. तिथे काय झालेलं आहे? एक सैन्य सगळं मरण पडलेलं आहे आणि त्यांचे फक्त हाड आहेत. हाड, एक हाड तिकडे गेले, एक हाड इकडे गेले. आता चैतन आहे, चैतनचं डोकं जाऊन गडिंग्लज मध्ये पडलंय, हात मुंबईत पडला, असा त्या एरियामध्ये पडलेला आहे. लक्षात घ्या, असं झालेलं आहे. हा पाय एकाकडे, शरीर एकाकडे, असं झालेलं आहे. पण परमेश्वर एजिकियलला काय म्हणत आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कुटुंबात अस्ताव्यस्त आहे, कुटुंबामध्ये शांती नाही, समाधान नाही, काय फायनान्स मध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही ज्यावेळी देवाचं नाव घेऊन बोलता त्यावेळी देव कुटुंबाला स्थिर करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणाला? काय म्हणतो बघा तो? मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. तुम्ही तुमच्या घरात संदेश दिला पाहिजे. हालेलुया. तुमच्या घरातले एक एक भिंत, एक एक खिडकी, एक एक कौलं, तुमचा स्लॅब ऐकलं पाहिजे देवाचं वचन. हालेलुया.
कमी असू दे, पण संदेश द्या तुमच्या घरामध्ये. देव त्याला उत्तर देणार की परमेश्वर तुमचं बेडरूम ऐकेल म्हणे. हालेलुया. एजिकियल म्हणालाय, मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. तो कशाला संदेश देत आहे माहिती आहे तुम्हाला? शुष्क असती, जीव नसल्या या 200 खुर्ची आहेत. तो कोणाला हे संदेश दिला? या 200 खुर्चियांनी द्यालाय. आणि त्या खुर्चिया काय व्हावं? उभं राहावं, जिवंत व्हावं. हालेलुया. एकाही मनुष्यामध्ये डोळे नाही आहेत, एकाही मनुष्यामध्ये कान नाही आहेत, एकाही मनुष्यामध्ये मांस नाही आहे. सर्व स्टॅच्यू आहेत. हालेलुया. निर्जीव आहेत, नाक नाही. हालेलुया. वाळलेले हाडं आहेत. आणि परमेश्वर म्हणतो तू संदेश दे. तुम्ही आणि मी संदेश देत आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. इथे काय म्हणतात? संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज आला. कसला आवाज आला? खडखड 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 म्हणतो आवाज आला. अस्थि हाला लागल्या. हालेलुया. अस्थि हलत आहेत, हाडं हलत आहेत. संदेश ऐकून हाडं चिटका लागली. काय? गुडगा गुडघ्याला चिटका लागलाय, नाक नाकाला चिटकालय, कान कानाला चिटकालय, बोट बोटाला चिटकत आहेत, हालत आहेत. एजकेल म्हणतो, अरे काय व्हायलंय? मी संदेश देत आहे. हालेलुया. आमेन. आणि तो म्हणतो, आस्त आवाज आला आणि पहा भूकंप होऊन अस्थिन अस्थि लागून झडल्या म्हणे. हालेलुया. भूकंप झाला, अस्थिन अस्थि लागत आहे, खडखड खडखड आवाज येत आहे, डोळ्यामध्ये डोळा येऊन बसत आहे. कोणाचा डोळा कुठे आहे तिथे माहिती नव्हतं, पण त्याचा डोळा त्याच्याकडे येत आहे. हालेलुया. आमेन. पुढे काय म्हणत आहे बघा. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले. हालेलुया. काय चढलं? स्नायू आले, मांस चढलं. म्हणजे सगळ्या नरा आल्या. लक्षात घ्या. हालेलुया. स्तोत्र संहिता पहिले करिंथ 6:15 काय सांगतात? तुम्ही ख्रिस्ताचे अवयव आहात म्हणे. लक्षात आलं? तुम्ही कोण आहात? ख्रिस्ताचे अवयव आहात म्हणे तुम्ही. आमेन. तुमचे डोळे काय? ख्रिस्ताचे अवयव आहेत म्हणे. इथे काय झालं? त्याच्यावर मांस चढलेला आहे. चढले. त्या त्वचाने त्यांना आच्छादिले. त्वचाने त्यांना आच्छादिले. हे सगळं मांस त्यांच्यावर आलं. हालेलुया. पण त्यांच्यात श्वास अगदी नव्हता म्हणे. श्वास अगदी नव्हता म्हणे. बघा, तुम्ही जर तुमच्या नवरा व्यसन करत आहे आणि तुम्ही संदेश दिला तर देव त्याला बदलणार नाही. तुमच्या घरातली समस्या देवाला माहिती नाही, बदलणार नाही देव. तुम्ही संदेश दिला तर तुम्ही जर देवाचं वचन मोठ्याने वाचता घरामध्ये, देव बदल करणार. हालेलुया. आमेन. हालेलुया. पुढे काय म्हणाल आहे बघा. 9 आणि 10 वचन वाच. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. एक मिनिट. काय म्हणालाय देव? काय म्हणालाय देव? हिजकियाला म्हणत आहे, तू आता वाऱ्याला संदेश दे. पहिला कशाला संदेश दे म्हटला? त्या अस्थीना, पडलेल्या त्या हाडांना. लक्षात आलं? तुम्ही पण त्या मातीमध्ये जाणार आहात. पुरल्यानंतर मातीमध्ये हाडच राहणार आहे. तिथे डोळे नसणार. ही माती आहे. डोळे ही माती आहे. कान माती आहे. ती फक्त काय असणार? हाड. आणि त्या हाडामध्ये ज्यावेळी प्रभू येणार परत आणि जीवन येणार आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्ही सगळे उठणार आहोत. हालेलुया. आणि मग काय आलं? तेव्हा तो मला म्हणाला वाऱ्याला संदेश दे. तो वाऱ्याला संदेश दे. हालेलुया. संदेश दे. मानव पुत्र वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या तू चहू दिशेने ये व ह्या
वदलेल्यावर पुकारा घाल, म्हणजे ते सजीव होतील. बघा, सजीव होतील म्हणे, ते जिवंत होतील म्हणे. हालेलुया, ते जिवंत होतील म्हणे. देवाचं वचन काय? जिवंत करणारं देवाचं वचन आहे प्रियानो. हालेलुया. देवाचं वचन तुमच्या लाईफ मध्ये स्ट्रॉंग असेल, तुम्हाला या पृथ्वीवर भ्यायची गरज नाही. हालेलुया, आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, मला आज्ञा झाली, मला आज्ञा झाली, मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले. अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. अतिशय मोठं सैन्य आपल्या पायावर उभे राहिलेलं आहे. त्यांनी नाचत आहेत, हालेलुया म्हणत आहेत. हालेलुया. इथे किती मोठं सैन्य उभं राहिलं. आम्ही देवाचा राज्य मिळवणारे लोक आहोत. आम्ही सगळे मेलेले होतो पापामध्ये, पण परमेश्वर आम्हाला जीवन दिलेलं आहे. हालेलुया, आमेन. लक्षात आलं? मेलेला शुष्क अस्थिना देव जिवंत करून दाखवलेला आहे. हालेलुया, आमेन. आपण बघूया प्रेषित 19:20 वचन वाचूया आपण. वाच पटकन. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन. 19 अध्याय 19-20 तेच आहे. जादू टोना करणाऱ्यापैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्व देखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली, तेव्हा ती 50,000 रुपये भरली. त्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले म्हणे. देवाचं वचन बघा, जादू टोना करणारे पौलाचा संदेश ऐकले आणि काय केले त्याने? सर्व एकत्र आले, पुस्तकं सगळी झाली. त्यावेळी 50,000 रुपये झाले म्हणे ते. आणि त्यांनी काय केलं? देवाचं वचन स्वीकारलं म्हणे. देवाचं वचन वाढत गेलं म्हणे. प्रभू बदल. हालेलुया. आणि आज पण देवाचं वचन वाढत जात आहे. हालेलुया. देवाचं वचन थांबत नाही. आम्ही सगळे थांबलो तरी देवाचं वचन थांबत नाही, ते जाणारच. हालेलुया. ते जिवंत आहे. हालेलुया. कोणी अडवलं तरी ते थांबणार नाही. काय? ते देवाचं वचन जिवंत आणि सजीव आहे. हालेलुया. 7वा मुद्दा, देवाचं वचन भेदून टाकणारे शस्त्र आहे म्हणे. देवाचं वचन भेदून टाकणारं शस्त्र आहे म्हणे. काय? इब्री पत्र 14 अध्याय 12 वचन लवकर वाचूया. कारण देवाचं वचन सजीव आहे म्हणे. हालेलुया. देवाचं वचन जिवंत आहे. तुम्ही आणि मी म्हटलो, आता मी हिला वैष्णवीला म्हटलो पाणी घेऊन ये, ती पाणी घेऊन येते ना, तसं देवाचं वचन जिवंत आहे. हालेलुया. देवाचं वचन मेलेलं नाही, देवाचं वचन जिवंत आहे. म्हणून त्या शुष्क हाडांच्या मध्ये ते जीवन आलं वचन बोलल्यावर. मग वचन बोलल्यावर आमच्या कुटुंबात, आमच्या गल्लीत, आमच्या राज्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये वेगळं होणार नाही का? हालेलुया. देवाचं वचन तुम्ही आणि मी स्ट्रॉंग बोललं पाहिजे. हालेलुया. इथे काय म्हणलं? कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, मजा, आत्मा, सांधे, मजा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार, हेतू याच्या परीक्षक असा आहे म्हणे. देवाचं वचन कसं आहे? देवाचं वचन जर सुरू झालं, काय सुरुवात झालं, असं करत पायापर्यंत जाऊन शुद्ध करताय म्हणे ते. हालेलुया. काय काय बोललेलं आहे बघा, एकच बोललेलं आहे बघा ह्या वचनामध्ये. काय बोललेलं आहे? कारण देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, पहिला जीवावर ते काम करताय. हालेलुया. आत्म्यावर काम करताय. हालेलुया. सांधे, मजा म्हणजे हे काय? लक्षात घ्या. मजा, त्यांच्यावर काय आलं? त्या हाडामध्ये काय आलं?
मजा आला का नाही? म्हणून ते जिवंत झाले. हालेलुया. काय झालं? मजा. ह्यांना भेदून आर पार करणारे मनातील विचार. तुमच्या मनात जर वाईट विचार असतील, देवाचं वचन तुम्हाला सरळ मार्गात चालवतंय. तुमच्या मनामध्ये सुसाइड करावं म्हणून येत असेल, तुम्ही देवाचं वचन वाचत असेल, ते बदलून टाकतंय. तुम्हाला जर वाटत असेल मी गरीब आहे, तुमचं मन परमेश्वर परिवर्तन करतो. तुम्हाला जर वाटत असेल मी सुंदर नाहीये दिसायला किंवा वेगळं वाटत असेल, देवाचं वचन तुमची सुंदरता वाढवतंय. हालेलुया. आमेन. लक्षात घ्या, आतल्यापेक्षा बाहेरच्या पेक्षा आतनं इम्पॉर्टंट आहे. देवाला लय सुंदर. हालेलुया. मग इथे काय म्हटलं? आणि मनातील विचार हेतू ह्याचे परीक्षक असे आहे म्हणे. त्याचं परीक्षण करताय म्हणे त्या. हालेलुया. तुमचे विचार पेक्षा देवाचे विचार तुमच्या लाईफ मध्ये मोठे आहेत. हालेलुया. आमेन. देवाचं वचन तुम्ही वाचत असताना पुरा मन लावून, पुरा आत्म्यातून ज्यावेळी हे वाचता, त्यावेळी तुमच्याकडे प्रॉस्परिटी येते, आशीर्वाद येतात. तुम्हाला कोण बी थांबवू शकत नाही, कशासाठी बी थांबवू शकत नाही. तुमचा वैरी कोणी उभं राहणार नाही देवाच्या वचनासमोर. बघा, देव काय म्हणतो? मी हातोडा आहे म्हणे, मी पेटलेली अग्नी आहे म्हणे. हालेलुया. आमेन. म्हणजे देवाचं वचन आहे. देवाचं वचन जर तुम्ही ऐकला, तुम्ही 100% तुमच्या जीवनामध्ये सक्सेस होणार. प्रियानो, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण उठून उभं राहूया. स्वर्गातला महान पिता, मी धन्यवाद देतो या वचनाबद्दल. तुझा आभार मानतो. तुला मी धन्यवाद देतो आजच्याबद्दल. देवा, हे वचन खरोखर सगळ्यांना समजून दे. देवा, प्रत्येकाच्या मनातले हेतू समजून दे. ओ परमेश्वरा, मी धन्यवाद देतो तुझ्या नावाला या वचनाबद्दल. देवा, हे वचन जो कोणी ऐकेल त्या सगळ्यांना आज खरोखर आरोग्य दे परमेश्वरा. तुझी शांती, समाधान, कृपा परमेश्वरा या वचनाच्या द्वारे येऊ दे. देवा, वचनाचा प्रकाश त्यांच्या हृदयात काम करून दे, त्यांच्या जीवामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये काम करून दे. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो, हे वचन ऐकणारा कसलाही आजारी असू दे, कॅन्सर, HIV, आंधळे, लंगडे, परमेश्वर किडनी स्टोन, परमेश्वर किडनी डायलिसिस, गुडघ्याचे त्रास, परमेश्वरा BP, शुगर, हे सगळे बरे होऊ दे. देवा, तो प्रकाश आत जाऊ दे. देवा, अंधारात प्रकाश तोय म्हणतो, तो प्रकाश काम करून दे वचनाच्या द्वारे. मी प्रार्थना करतो देवा, चिन्ह आणि चमत्कार करणारा तू परमेश्वर आहेस. माझं नेहमी ऐकतोस देवा. देवा, पाऊस पडत आहे, धन्यवाद. आणि देवा, शेतीवाडी करणाऱ्यांना आशीर्वाद दे, त्यांची शेती खूप सुंदर पिकवून दे. देवा परमेश्वरा, मी प्रार्थना करतो देवा, शेतातलं पीक खूप सुंदर येऊ दे. देवा, देवा परमेश्वर, म्हणेतला प्रत्येक बंधू आणि बहिणीला आशीर्वाद दे. तुझा अनुग्रह, तुझी कृपा आमच्या सर्वांच्या बरोबर राहू दे. आठवडाभर तू पवित्र आत्मा आमच्या बरोबर राहा, आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावामध्ये आमेन.